करवीर तालुक्यातील वरणगे इथले शहाजी गायकवाड आणि वनिता गायकवाड या दाम्पत्याचं माती, विटा आणि खापरी असलेलं 10 बाय 10चं छोटंसं घर। या घरात ते 3 मुले आणि 2 मुलींसह राहत होते। घरात वीज नाही, रॉकेल आणलं तरच घरात उजेड असायचा। शहाजी गायकवाड हे प्लंबिंग काम करत शेतमजुरी करायचे, तर त्यांच्या पत्नी या दिवसभर दुसऱ्याच्या शेतात शेतमजुरी करून धुणी भांडी करत असत। यातून मिळणाऱ्या पैशातून घर खर्च बघत मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करत असत। 5 मुलांच्या शिक्षणाचा खर्च कसाबसा करत असताना त्यांना गावातील आंग्रे आणि पाटील कुटुंबाचं शिक्षणासाठी पाठबळ मिळालं। असं कष्टमय जीवन जगत असताना 2005 मध्ये भाग्य उजळलं। त्यांचा मोठा मुलगा दत्तात्रय यांना जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षकाची नोकरी मिळाली। 2010 साली वडील शहाजी गायकवाड यांचं निधन झालं। त्यानंतर 2 नंबरचा मुलगा संदीप याला 2019 मध्ये शिक्षकाची नोकरी मिळाली। 2016 मध्ये 3 नंबरचा मुलगा विजय यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळालं आणि प्रांत ऑफिसमध्ये लिपिक म्हणून ते रुजू झाले। अशा रीतीनं 3ही मुलांना नोकरी लागली। त्यानंतर 2 मुलांची लग्न झाली। दोघांच्या पत्नी डीएड झाल्या होत्या, त्यांनाही नोकरी मिळाली। जर विचार केला तर सगळ्या पालकांची इच्छा असते की बाबा माझ्या मुलीचं चांगलं व्हायला पाहिजे। माझ्याही पप्पांची तशीच इच्छा होती, पण एक मुलगा चांगला पाहिजे। आताच्या पालकांची सगळ्याची इच्छा असते की बाबा पैसे खूप पाहिजेत, नोकरीला पाहिजे, सरकारी नोकरीला, शेती पाहिजे, चांगलं घर पाहिजे, 4 व्हीलर पाहिजे। पण माझ्या घरच्यांनी जसा विचार केला, माझ्या पप्पांनी जसा विचार केला, तसा खरंच आताच्या पालकांनी विचार करणं गरजेचं आहे। जर माणूस चांगला असेल तर तो कोणत्याही परिस्थितीत उभं राहू शकतोय। आणि मग तो जर त्याच्याकडे काही नसलं, नोकरी जरी नसली तरी काही फरक पडत नाही। ती जर दोघांच्या मध्ये धमक असेल, समजूतदारपणा असेल, करण्याची जिद्द आणि चिकाटी असेल आणि एकमेकाला महत्त्वाची म्हणजे साथ देणं असेल तर करू शकतोय आपण। याचं खरोखर आम्ही एक उदाहरण। आपण काम करून आले म्हणून समोरच्यावर चिडचिड करून चालणार नाही, तर ते आपलं कुटुंब, आपण नोकरी करत असताना आपलं कुटुंब ही एक संघ राहिले पाहिजे। या दृष्टीनं आपण आपल्या नोकरीमध्ये सेवा बजावली पाहिजे। आणि आत्ताच्या मुलींना माझं हेच सांगणं आहे की कितीही मोठी पोस्ट मिळाली तर एकत्र कुटुंब तुम्ही कधीच तोडू नका, किंवा ते एकत्र कुटुंब कधीच सोडू नका, कारण की त्यासारखा जिव्हाळा आणि ते प्रेम तुम्हाला समाजामध्ये कुठेही गेलात तरी बाकीच्या तात्पुरती लोक फक्त मजा घेणारे असतात किंवा मजा बघणारे असतात। त्यामुळं नोकरी करूनही तुम्ही तुमचं कुटुंब किंवा त्या आलेल्या परिस्थितीला खूप चांगलं तोंड देऊ शकताय, पण त्यासाठी तुमचं कुटुंब तुमच्या पाठीशी ठामपणे उभं राहायला हवं। यासाठी तुम्ही मुली स्वतः खूप महत्त्वाच्या आहात, कारण की सगळं एक कुटुंब, एक घर चालवणं फक्त एका बाईच्या हातात आहे आणि घर तोडणंही त्याच बाईच्या हातात आहे। त्यामुळे मला हेच सांगायचं आहे की एकत्र कुटुंब ठेवून तुम्ही तुमच्या शिक्षणाची कास धरू शकता आणि समाजाला एक वेगळा संदेश तुम्ही त्या माध्यमातून देऊ शकता। कधी काळी एका छोट्याशा खोलीत आपला संसाराचा गाडा चालवणाऱ्या गायकवाड कुटुंबाला पूर्वीचे दिवस आठवले की त्यांचं मन भरून येतं। आज आईवडिलांनी केलेलं कष्ट, दिव्यावर केलेला अभ्यास, पावसाळ्यात घराच्या छपरातून गळणारं पाणी, अशा हलाखीच्या परिस्थितीत काढलेल्या दिवसाची आठवण काढली की कुटुंबातील सर्वांच्या डोळ्यात पाणी येतं। बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेनुसार म्हणता येईल, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर। वरणगेहून एस न्यूजसाठी बाजीराव तळेकर।